देतो. माझं नाव जयेश तळेगावकर. मी सुजय हॉलिडेज म्हणून एक ट्रॅव्हल एजन्सी गेले 21 वर्ष नाशिकमध्ये चालवतो. गेल्या काही महिन्यांपासून मी इन्स्पायर ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी या प्लॅटफॉर्मशी मी जोडलो गेलो. आपण कृतज्ञता किंवा आपण कृतज्ञ खूप गोष्टींसाठी असतो. म्हणजे जसं मगाशी कोणी म्हणाला की सकाळी उठलात या गोष्टीसाठीच पहिले तर आपण कृतज्ञ असलो पाहिजे. जागतिक अशी हे की झोपेत मृत्यूचं जे प्रमाण आहे ना, रोज 2.5 लाख लोक रात्री झोपतात तर सकाळी उठत नाही. तर मी आज सकाळी उठलो ह्या गोष्टीसाठीच आपली दिवसभराची कृतज्ञता सुरू होते. कृतज्ञता ही आपल्या आई वडिलांविषयी असू शकते, आपल्या मित्रांविषयी असू शकते, आपल्या स्पाऊस विषयी असू शकते, आपले भावंड मुलं, आपल्याकडे असलेल्या वस्तू, आपल्याकडे मिळालेल्या संधी, आपल्या आयुष्यात येऊन गेलेले शिक्षक, चांगले इन्फ्लुएन्सेस, आपण एखाद्या लेखकाचे कृतज्ञ असू शकतो ज्याच्यामुळे आपलं लाईफ चेंज झालं. आपण आपल्या शरीराविषयी कृतज्ञ असू शकतो की आज हे शरीर आहे माझ्याकडे म्हणून मी काय काय करू शकतो. आज मी माझ्या जे स्पिरिट किंवा सोल आहे त्याच्याविषयी कृतज्ञ असू शकतो, माझा जॉब, माझा बिझनेस. सो कृतज्ञता जर तुम्ही बघितली ना तर ती कृतज्ञता तुम्हाला सगळ्या 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 गोष्टींमध्ये तुम्हाला दिसेल जर तुम्ही बघायची ठरवली तर. द इम्पॉर्टंट थिंग इज की जर तुम्ही बघायचं ठरवलं तर. हे बघा, एकतर आपण आयुष्य हे ग्रँटेड घेऊ शकतो की आलेली प्रत्येक गोष्ट ही यायलाच हवी होती, त्यात काय मोठं, किंवा आपण ती गोष्ट एका ग्रेटफुल स्पिरिटने घेऊ शकतो की ही गोष्ट मला मिळाली तर त्या गोष्टीची किंमत, त्या गोष्टीचा मोल आपण करू शकतो. मग हे ग्रॅटिट्यूड जे आहे ना, हे याचे 2 प्रकार आहेत की आपण कृतज्ञ कशा कशाला असतो. पहिली स्टेज ग्रॅटिट्यूडची म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याच्याविषयी ग्रॅटिट्यूड. अनिल प्लीज हे पार्टिसिपंट्स मॅनेज करा ना, म्यूट करणं वगैरे. ओके, सो एक तर आपण आपल्याकडे जे जे आहे त्या वस्तू किंवा त्या गोष्टींविषयी आपण कृतज्ञ असू शकतो. उदाहरणार्थ मी जसं आता सांगितलं की आपल्याकडे गाडी असेल, आपल्याकडे घर असेल, आपल्याकडे जॉब असेल, आपल्याकडे माणसं आहेत, आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे रोज ताटात अन्न आहे, आपल्याकडे घालायला चांगले कपडे आहे, आपल्याकडे शिक्षण आहे. ह्या गोष्टींचे आभार आपण मानू शकतो, याच्याविषयी कृतज्ञता आपण दाखवू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींविषयीची कृतज्ञता आपण जेव्हा दाखवतो किंवा आपण जेव्हा फील करतो त्याच्या नंतरची स्टेज येते एक्नॉलेजमेंट ऑफ द सोर्स ऑफ दीज थिंग्स, की हे जे काही चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहे त्याचा सोर्स जो आहे ना त्याच्याविषयी. मग तो सोर्स काही गोष्टींसाठी किंवा काही लोकांसाठी देव असेल, काही लोकांसाठी, काही व्यक्तींसाठी पेरेंट्स असतील, कोणाचे आशीर्वाद असतील, कोणी दिलेली वस्तू असेल तर देणाऱ्या व्यक्तीविषयी असेल. जर मला प्रेम मिळत असेल तर जी व्यक्ती माझ्यावरती प्रेम करते त्या किंवा प्रेम देते त्या व्यक्तीविषयी असेल. सो जे काही आपल्याकडे आहे त्या गोष्टीचा जो सोर्स आहे ना, शिक्षण आहे, शिक्षण देणारे आपले गुरु आहेत आणि ती संधी आपल्याला मिळवून देणारे आपले पेरेंट्स असतील, हा सोर्स आहे. सो एक्नॉलेजमेंट हे की आपलं ग्रॅटिट्यूड हे 2 स्टेजेस मध्ये होतं. फर्स्ट स्टेज इज वस्तू किंवा गोष्टींविषयीची ग्रॅटिट्यूड आणि दुसरी म्हणजे त्याच्या सोर्स विषयीचा ग्रॅटिट्यूड. आणि मग हा ग्रॅटिट्यूड काम कसं करतो, कृतज्ञता नक्की काम कसं करते, म्हणजे काय होतं, कृतज्ञता व्यक्त होते, कृतज्ञता अनुभवायला मिळते, कृतज्ञतेची अभिव्यक्ती होते, म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. तर पहिले तर कॅथार्सिसचा अर्थ होतो की आपल्या भावना आपल्या बाहेर काढणे, त्या एक्सप्रेस करणे. ओके, तर जेव्हा तुम्ही कोणाविषयी कृतज्ञता व्यक्त करता ना त्यावेळेला तुम्ही त्या भावना बाहेर तुमच्या आतमध्ये असलेल्या, तुम्ही विचार केलेल्या, तुमच्या मनात आलेल्या भावना या समोरच्या पर्यंत पोहोचवतात. ह्या पद्धतीने एक तर कृतज्ञता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि तुमची ती भावना जी आहे ना ती तिच्यावरती तुम्ही फोकस करतात, विचार करतात, त्याच्यात तुम्हाला छान वाटतं, तुम्ही छान वाटतं म्हणून ते एक्सप्रेस करतात. आणि दुसरं आहे की रेसिप्रोसिटी म्हणजे काय, तर मी जेव्हा आता समजा असं तुम्ही मला काहीतरी आज एक गिफ्ट दिलं, एक काहीतरी छोटीशी वस्तू दिली, ती वस्तू तुम्ही मला दिली, ह्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. कॅथार्सिस तेव्हा होईल जेव्हा मी तो आनंद तुम्हाला व्यक्त करेल. मी तुम्हाला व्यक्त केला की माझा रोल त्याच्यातला पूर्ण केला.
मग रेसिप्रोसिटी म्हणजे काय, तर मी जेव्हा तो व्यक्त करतो आणि तुम्हाला मी थँक्यू म्हटल्याचा आनंद होतो, तेव्हा यू आर रेसिप्रोकेटिंग द सेम फिलिंग. ग्रॅटिट्यूड याच्यात एक तर तुम्हाला चांगलं वाटतं आणि दुसरं म्हणजे ज्याच्याविषयी तुम्ही हे करता त्याचं पण चांगलं वाटू शकतं, प्रोव्हाइडेड ऑफकोर्स दॅट इट रिचेस दॅट पर्सन. ओके. तर ग्रॅटिट्यूड हे अशा प्रकारे व्यक्त होतं. मनातल्या मनात भावना ठेवल्या, इमोशन्स ठेवल्या, तर दॅट इज नॉट ग्रॅटिट्यूड. मला जर वाटलं की तुम्ही मला गिफ्ट दिली आणि मला छान वाटलं, खूप आवडलं मला ते गिफ्ट, आणि तुम्ही ती गिफ्ट देण्याची ऍक्शनच मला खूप आवडली, पण मी तुम्हाला काहीच बोललो नाही, मी फक्त ते गिफ्ट घेतलं, खिशात टाकलं आणि ओके बाय म्हणालो आणि निघून गेलो, तर इज इट गोइंग टू वर्क? इज दिस ग्रॅटिट्यूड? याच्यात कोणाला तरी आनंद आहे का? कदाचित मला ती वस्तू मिळाल्याचा आनंद आहे, पण ती गोष्ट मला जी मिळाली तिच्या मागची भावना माझ्यापर्यंत पोहोचलीच नाहीये आणि ते मी व्यक्त केलं नाही, तर समोरचं देणाऱ्याला पण त्याचा काहीच आनंद मिळाला नाही. मग हे ग्रॅटिट्यूड जेव्हा क्रिएट होतं, जेव्हा मनात येतं, जेव्हा एक्सप्रेस होतं, त्यावेळेला काय होतं, तर ग्रॅटिट्यूड हे आपल्या मेंदूत काम करतं, हे आपल्या मनात काम करतं, हे आपल्या मेंदूला फिजिकली, आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट थॉट्स, आय एम टॉकिंग अबाउट द फिजिकल केमिकल कंपोजिशन ऑफ द ब्रेन. ग्रॅटिट्यूड रिवायर्स द ब्रेन, म्हणजे आपल्या ब्रेनला कुठेतरी प्रोग्राम करत असतं आणि त्याच्यातनं काही हॉर्मोन्स रिलीज करत असतं. कुठले कुठले हॉर्मोन्स रिलीज होतात? जेव्हा मला कृतज्ञ वाटतं ना, की अरे वा, आज माझ्याकडे इतके छान आई वडील आहेत आणि मी धन्य आहे की मला इतके छान आई वडील आहेत, हे भाव जेव्हा माझ्या मनात येतात ना, त्यावेळेला माझ्या माझ्या मेंदूतनं काही विशिष्ट हॉर्मोन्स हे सिक्रेट होतात. त्याच्यातलं एक हॉर्मोन आहे सेरोटोनिन. सेरोटोनिन इज द फील गुड हॉर्मोन, की हे हॉर्मोन रिलीज झाल्याने तुम्हाला छान वाटतं. सो इट इज द फील गुड हॉर्मोन. द सेकंड हॉर्मोन दॅट इज रिलीज्ड इज डोपामाइन. डोपामाइन म्हणजे मोटिवेशनल हॉर्मोन, जे हॉर्मोन रिलीज झाल्याने ना तुमच्यात अशी एक मोटिवेशनल फिलिंग येतं, तुम्हाला खूप एलिव्हेटेड वाटतं. आणि द थर्ड केमिकल दॅट इज रिलीज, द थर्ड हॉर्मोन दॅट इज रिलीज्ड इज ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन इज द लव्ह हॉर्मोन. जेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं आणि यही है हे डोक्यात आलं ना, दॅट वॉज युअर ऑक्सिटोसिन विच वॉज वर्किंग. किंवा जेव्हा आई मूल झाल्यानंतर ते मूल पहिल्यांदा बघते ना, इट इज ऑक्सिटोसिन विच मेक्स अ रिॲक्ट द वे शी रिॲक्ट. आपण कोणाला तरी चांगलं काम करताना बघितलं तर आपल्यालाही छान वाटतं. कोणीतरी कोणाला तरी मदत करतं हे आपण बघितलं, आपल्याला छान वाटतं, ते छान आपल्याला वाटतं ऑक्सिटोसिनमुळे. ऑल दीज आर पॉझिटिव्ह हॉर्मोन्स. हे हॉर्मोन्स, मी तुम्हाला सांगतो खरं पाहिलं तर हे 3 हॉर्मोन्स आहेत ना, हे तुम्हाला जगात काहीही बनवू शकतात. दीज 3 हॉर्मोन्स कॅन मेक यू एनिथिंग इन द वर्ल्ड. फक्त हे हॉर्मोन रिलीज करण्यासाठी, हे नॉर्मली रिलीज होत असतात ऑर्गॅनिकली, पण याला जर तुम्ही ट्रेन केलं रिलीज होण्यासाठी, तर तुम्ही इतक्या चांगल्या गोष्टी आयुष्यात करू शकतात. आणि त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड इज द स्ट्रॉंगेस्ट टूल. कारण ग्रॅटिट्यूड मध्ये हे तिन्ही हॉर्मोन्स एका वेळेला रिलीज होतात. आणि ऍट द सेम टाइम कॉर्टिसॉल, जो स्ट्रेस हॉर्मोन असतो किंवा ज्या हॉर्मोनमुळे आपण टेन्शन मध्ये येतो, स्ट्रेस घेतो किंवा डिप्रेस होतो, फ्रस्ट्रेट होतो, हे जे कॉर्टिसॉल हॉर्मोन असतं ना, हे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केल्याने हे 3 हॉर्मोन्स रिलीज होतात आणि कॉर्टिसॉलचा रिलीज हा कमी होतो. सो इट सप्रेसेस कॉर्टिसॉल. सो दॅट वॉज पार्ट 1 की व्हॉट इज ग्रॅटिट्यूड ऑल अबाउट. मग ह्या ग्रॅटिट्यूडचे फायदे काय आहेत आपल्या आयुष्यात? आपल्या रोजच्या आयुष्यात ह्या ग्रॅटिट्यूडचे काही ना काही फायदे असतील. तर याचे फायदे मी मगाशी बरेच एरियाज तुम्हाला दाखवले की ह्या सगळ्या एरियाज मध्ये ग्रॅटिट्यूडचा इम्पॅक्ट आहे, इन्क्लुडिंग युअर वर्क, म्हणजे तुमचं करिअर, तुमची पर्सनॅलिटी, तुमचे इमोशन्स, हेल्थ, या सगळ्या पर्सनल रिलेशन्स, या सगळ्या याच्यात ग्रॅटिट्यूडचं काम आहे. आणि ग्रॅटिट्यूड पर्सनॅलिटी जर आपण पहिलं बघितलं की स्वतःवरती आपल्यावरती काय इफेक्ट होतो, तर बाय एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड यू बिकम मोर डिझर्विंग. मी जेव्हा मला तुम्ही ती गिफ्ट दिली ना मगाशी, ती गिफ्ट जर मी तुम्हाला थँक्यू न म्हणता निघून गेलो किंवा मी छान पद्धतीने तुम्हाला ते मिळाल्याचं एक एक्नॉलेजमेंट न देता निघून गेलो, तर मला सांगा की ते गिफ्ट मला मिळायचं खरं माझी लायकी होती का? वॉज आय रिअली वर्थ रिसिव्हिंग दॅट गिफ्ट? कुठेतरी माझ्याही मनात ते राहतं आणि समोरच्याच्याही मनात राहतं की
this gift was not deserved. When I express gratitude, I मेक माय सेल्फ डिझर्विंग ऑफ इट. आणि मग हे कोणा व्यक्तीलाच नाही, एखाद्या पास्ट इन्सिडेंट्स विषयी असेल, एखादी व्यक्ती जी माझ्या समोर नाही, माझ्या ओळखीची नाहीये किंवा ज्याला मी कम्युनिकेट करू शकत नाही, अशा व्यक्तीविषयी सुद्धा मी जेव्हा ग्रॅटिट्यूड माझ्या मनात बनवतो आणि ते माझ्या मनात एक्सप्रेस करतो, त्यावेळेला कुठेतरी माझ्या मनात मी हे समजून घेतो की नाव आय एम मोर डिझर्विंग ऑफ व्हॉट आय हॅव. इट मेक्स मी मोर ऑप्टिमिस्टिक. ऑब्विसली ते सगळे हॉर्मोन्स जे धडाधड रिलीज झालेत, दे विल मेक मी ऑप्टिमिस्टिक. त्याच्यानंतर सेल्फ एस्टीम, इट इन्क्रीजेस माय सेल्फ एस्टीम. ऑब्विसली की आज मी मोर डिझर्विंग झालो, मी ऑप्टिमिस्टिकली लाईफकडे बघतोय, तर ऑब्विसली इट मेक्स मी, इट इन्क्रीजिंग इज माय सेल्फ एस्टीम. माझे सेल्फ एस्टीम म्हणजे माझा आत्मसन्मान हा वाढतो की मी आज प्रत्येक गोष्ट जेव्हा मला मिळते, जी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचते, त्या गोष्टीविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि ती गोष्ट माझी मिळण्याची पात्रता माझी मी बनवतो. इट मेक्स मी मोर स्पिरिच्युअल. येस, आध्यात्मिक पातळीवरती पण हे काम करतं की जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असतो, आपण आपल्या समोर नसलेल्या किंवा अदृश्य शक्तीविषयीची जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, ज्यांच्या काही लोकांसाठी तो देव असेल, काही लोकांसाठी तो युनिव्हर्स असेल, काही लोकांसाठी ते नसलेले पेरेंट्स असतील किंवा नसलेले कोणीतरी त्यांचे गुरु असतील, तर आपला आध्यात्मिक पातळी देखील त्याच्याने वाढते. इट मेक्स अस लेस मटेरियलिस्टिक. मटेरियलिस्टिक म्हणजे पैशात सगळ्या गोष्टी तोडणं. आता पैशात आपण प्रत्येक गोष्टीचं मूल्य काढतो. आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो ना, तेव्हा त्या वस्तूविषयी आपण किंवा त्या गोष्टीविषयी करतो, त्या गोष्टीला मग किंमत नसेल किंवा त्या गोष्टीला किंमत असेल तरी आपण ती त्याला अटॅच करत नाही. तू मला काहीतरी दिलं, ह्या भावनेवरती आपण कॉन्सन्ट्रेट करतो, ह्या भावनेवरती आपण फोकस करतो, ना की तुम्हाला किती रुपयाचं काय दिलं किंवा माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, माझ्याकडे हे सगळं उपलब्ध आहे, याच्याविषयी मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो, ना की किती रुपयाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत. म्हणजे थोडक्यात त्या गोष्टीच्या मूल्यापेक्षा त्या गोष्टीचं माझ्या लाईफ मधलं मोल काय आहे याच्यावरती आपण फोकस जास्त करतो आणि त्याच्यामुळे आपण कमी मनी माइंडेड होतो आणि लेस सेल्फ सेंटर्ड. सेल्फ सेंटर्ड आपण कधी असतो की जेव्हा आपल्याला वाटतं की हे म्हणजे मीच, हे म्हणजे माझंच आणि हे म्हणजे मीच मिळवलं. आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो तेव्हा आपल्याला मिळालेल्या गोष्टीचं श्रेय आपण दुसऱ्याला देतो. म्हणजे आपण कुठेतरी आपल्यावरचा फोकस जो आहे तो दुसऱ्यावरती टाकतो. आपल्याला मिळालेलं जे वस्तू असेल, जी काही सुख असेल, जी काही चांगली गोष्ट असेल, त्याचं श्रेय आपण समोरच्याला देतो. म्हणजे आपण मीपणातनं बाहेर निघतो आणि आपण मध्ये येतो. ग्रॅटिट्यूडचा इम्पॅक्ट हा आपल्या हेल्थवरती देखील होतो. ग्रॅटिट्यूड इज रिस्पॉन्सिबल फॉर बेटर स्लीप. असा अभ्यास आहे की तुम्ही जर रोज एक ठराविक वेळ जर तुम्ही ठराविक पद्धतीने ग्रॅटिट्यूड हा व्यक्त करत राहिलात, आपल्या मनात कृतज्ञतेची भावना तुम्ही आणत राहिलात आणि ती भावना जर तुम्ही व्यक्त करत राहिलात, तर तुमच्या हायपोथॅलॅमस नावाचा एक मेंदूचा पार्ट असतो, त्या हायपोथॅलॅमसला तुम्ही सिम्युलेट करतात, ज्याच्यातनं मेलाटोनिन नावाचं एक हॉर्मोन रिलीज होतं, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर बेटर स्लीप. बेटर स्लीप म्हणजे काय, तर लवकर झोप लागणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डीप स्लीप जी असते ना, स्लीप सायकल असते आपली, लाईट स्लीप, डीप स्लीप, वेकफुलनेस. त्याच्यातला जो डीप स्लीप पार्ट असतो तो त्याची लेंथ ही वाढते. सो यू स्लीप क्विकर आणि तुम्ही जास्त वेळासाठी गाढ झोपतात. ज्यांना ब्लड प्रेशरचा हे असेल तर त्यांच्यासाठी ते जे कॉर्टिसॉल सप्रेस होतं ना, ते कॉर्टिसॉल सप्रेस झाल्याने काय होतं, तर आपलं जी फाईट ऑर फ्लाईटची आपली एक शरीर टेन्स करण्याची जी टेंडन्सी असते ती कमी होते. आणि हे ऑब्झर्व केलेलं आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहे की ग्रॅटिट्यूड ज्यांना व्यक्त करण्याची सवय असते किंवा जे मनापासून कृतज्ञ असतात त्यांचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे लोअर असतं. ऑब्व्हियसली इतके चांगले सगळे हॉर्मोन्स, सगळे पॉझिटिव्ह इमोशन्स क्रिएट झाल्यानंतर तुमचे डिप्रेसिव्ह सिम्पटम्स पण कमी होतात आणि याच्यानी रिलॅक्सेशन रिस्पॉन्स जो असतो, रिलॅक्सेशन रिस्पॉन्स हा काय असतो, तर एक रिस्पॉन्स असतो आपल्या शरीराचा की जेव्हा धोका शरीराला दिसतो,
जेव्हा एखादा चॅलेंज शरीराला दिसते तेव्हा शरीर टेन्स होतं, ब्लड प्रेशर वाढतं, आपल्या ॲड्रिनलिन जोरात रिलीज होतं, ज्याच्याने आपल्याला एक ताकद येते की ज्याच्यामुळे एकतर आपण प्रतिकार करू शकतो, आपण फाईट करू शकतो किंवा आपण पळून जाऊ शकतो, स्वतःला वाचवू शकतो. याच्या एक्झॅक्टली अपोजिट रिलॅक्सेशन रिस्पॉन्स असतं. ज्यांना ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस असते ना, त्यांची बॉडी ही कायम रिलॅक्स्ड असते. त्यांचं सगळे जे सिस्टम्स आहेत ते नॉर्मल असतात किंवा नॉर्मलपेक्षा लोअर असतात. थोडक्यात त्यांचं शरीर हे सगळ्यात कम्फर्टेबल स्टेटमध्ये असतं. आणि ग्रॅटिट्यूडमुळे पेन पण रिड्यूस होतो. त्याचं कारण असं आहे की पेनवरचा फोकस तुमचा हलतो आणि तो फोकस तुमचा पॉझिटिव्ह गोष्टींकडे जास्त जातो. आणि हे सगळं असल्यानंतर नॅचरली तुम्ही एनर्जेटिक राहाल दिवसभर. तुमची व्हायटॅलिटी, तुमची स्फूर्ती आहे ती तुमची हाय राहते. हे झालं फिजिओलॉजिकल हेल्थवरती फायदे. इमोशनल हेल्थचे पण तेवढेच फायदे आहेत. नॅचरली मोर गुड फिलिंग्स, 3 हॉर्मोन्स, त्यामुळे यू आर गोइंग टू फील गुड. हॅपियर मेमरीज. आपण जेव्हा ह्या ग्रॅटिट्यूड आपण जेव्हा व्यक्त करतो ना, तेव्हा आपण जुन्या गोष्टींसाठी देखील तो ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. नॅचरली त्याच्यासाठी आपण म्हणजे आपल्या पास्ट मधनं चांगल्या मेमरीज आपण आठवतो. आणि वी हॅव हॅपियर मेमरीज ऑफ द पास्ट दॅन सॅडर मेमरीज. मोर रेझिलियन्स. जे काही निगेटिव्ह इमोशन्स आपले येतात, त्या निगेटिव्ह इमोशन्सला ग्रॅटिट्यूड कंटिन्युअसली व्यक्त केल्यामुळे एक आपल्याला प्रतिकार शक्ती एक आपली तयार होते आणि जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ते खाली आपण दाबतो आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स जे आहेत, इमोशन्स जे आहेत ते वरती येतात. व्हेरी इम्पॉर्टंट, लेस एनव्ही. हे ऍक्च्युअली खरं तर हे ग्रॅटिट्यूड मधलं एक टोटली वेगळं सूत्र आहे. एनव्ही म्हणजे काय तर मत्सर, हेवा, असूया, की उसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों है, किंवा त्याच्याकडे गाडी माझ्या गाडीपेक्षा भारी गाडी कस काय आहे. तर ही जी एनव्ही आहे ना, ही जी भावना आहे ही कुठेतरी आपल्याला नेहमी कॉम्पिटिटिव्ह बनवत असते. आणि कॉम्पिटिशन मध्ये काय होतं, यू आर ओनली बेटर दॅन द वन बिहाइंड यू, यू आर नेव्हर द बेस्ट. जेव्हा तुम्ही कॉम्पिट करता ना, तेव्हा तुम्ही बेस्ट कधीच बनायचं बघत नाही. तुम्ही फक्त तुमच्या मागे जो आहे ना त्याच्यापेक्षा चांगले झालात की तुम्हाला वाटतं आय एम बेस्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा एनव्ही करतात ना, तेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती फोकस जास्त करतात. तुम्ही यू लिव्ह इन कंपॅरिझन विथ पीपल. ग्रॅटिट्यूड मध्ये काय होतं की पहिले तर तुम्हाला जे आहे त्याच्याविषयीच तुम्ही इतके कृतज्ञ आहात की माझ्याकडे अरे एवढं सगळं आहे, माझ्याकडे इतके छान सगळ्या गोष्टी आहेत, इतके छान लोक माझ्याकडे आहेत, तर मला काय फरक पडतो समोरच्याने कुठली कार घेतली आणि कुठली नाही. माझ्या स्वप्नातली कार मला मिळाली, आय एम हॅपी. माझ्या स्वप्नातले जे कुठले मला डेस्टिनेशन्सला ट्रॅव्हल करायचं होतं तिथे मला जाता आलं, आय एम हॅपी. मला कोणीतरी युरोपला गेलं, शेजारचे लोक युरोपला गेले होते म्हणून मी युरोपला जायची गरज उरत नाही. आणि मग माझ्या लाईफ मधला स्ट्रेस कमी होतो. कारण काय तर मी माझ्यासाठी जगायला सुरुवात करतो. ग्रॅटिट्यूड इम्प्रूव्ह युअर सोशल कॅपिटल, सामाजिक भांडवल किंवा सोशल स्टेटस आपण त्याला साध्या भाषेत म्हणूया. तर येस, तुम्ही जेव्हा ग्रेटफुल असतात, कायम कृतज्ञ असतात, तेव्हा इट मेक्स यू फ्रेंडलियर ना. तेव्हा लोकांना तुम्ही फ्रेंडली वाटता आणि त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेंड्स जास्त मिळतात. आणि फ्रेंड्स जास्त मिळाल्यामुळे तुमचे रिलेशनशिप्स जे आहेत हे डीपर होतात. म्हणजे काय होतं, खूप मित्र तुम्हाला मिळाले, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हायला लागतात. जेव्हा तुम्ही कोणाविषयी ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतात तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला किंमत देतात आणि कोणालाही ते आवडतं. की मी जर म्हणालो की अरे तुझं माझ्या लाईफ मधलं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठं आहे, हे जेव्हा मी म्हणतो ना, तेव्हा त्या व्यक्तीचे माझ्याविषयीचे जे फिलिंग्स आहेत हे डीपर होऊन जातात आणि ती व्यक्ती मला लवकर जवळ करायचा प्रयत्न करते. दिस लीड्स टू डीपर रिलेशनशिप्स. ऑब्विसली मोर रिस्पेक्ट. एव्हरीबडी रिस्पेक्ट्स पीपल हू आर ग्रेटफुल. जर कायम कोणीतरी तुम्हाला दिसतंय की प्रत्येक गोष्टीचं त्या व्यक्तीला मोल आहे, तुमच्या प्रत्येक ऍक्शन तुम्ही त्याच्या लाईफमध्ये असल्याचा मोल आहे, तर ती व्यक्ती तुम्हाला रिस्पेक्ट करणार. त्या व्यक्तीला वाटेल की तुम्ही त्यांच्या आयुष्यात कायम राहावं. आणि ह्या सगळ्यातनं काय होतं तर सगळे लोक एका ग्रेटफुल पर्सनसाठी जितकी मदत करता येईल तितकी मदत करायचा प्रयत्न करतात अँड मोर ऑपॉर्च्युनिटीज ओपन फॉर देम. ग्रॅटिट्यूड ऑल्सो इम्प्रूव्ह युअर करिअर. इट मेक्स यू बेटर मॅनेजर्स. कारण जे कृतज्ञ लोक असतात त्यांना
लोकांची किंमत असते, वस्तूंची किंमत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लोकांना जवळ करतात. लोक त्यांचं ऐकतात. लोक त्यांच्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतात. लोक त्यांचा दृष्टिकोन हा ऐकून घेतात, समजून घेतात आणि दॅट मेक्स ग्रेटफुल पीपल बेटर मॅनेजर्स. इन्क्रीज नेटवर्किंग. इन्क्रीज नेटवर्किंग नॅचरली तुमचे जर इतके सगळे रिलेशन्स तयार झाले, तुम्ही जर पॉप्युलर झालात तर एव्हरीबडी विल वॉन्ट यू देअर ना. म्हणजे मग प्रत्येक ग्रुपला असं वाटेल की तुम्ही त्यांच्याबरोबर असावे. जेव्हा तुम्ही ते करतात तेव्हा तुमचा प्रेझेन्स हा सगळीकडे असतो आणि तुमचं नेटवर्किंग सुधारतं, ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ॲज वेल एज तुमच्या पर्सनल लाईफमध्ये होतो. गोल अचीवमेंट. गोल अचीवमेंट बिकम्स इझियर. का? कारण गोल अचीव करायला जनरली पहिली गोष्ट तर हे सगळे तीन तीन तुम्हाला गोल्स अचीव करण्यासाठी तुम्हाला हे तीन तीन जे हॉर्मोन्स रिलीज होतात, ऑक्सिटोसिन, स्टिरोटोसिन आणि डोपामाइन. तर हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत हे तुम्हाला गोल फोकस्ड बनवतात, हे तुम्हाला पॉझिटिव्ह बनवतात. दुसरी गोष्ट तुम्हाला लोकांची देखील मदत होते तुमच्या गोल्स पर्यंत पोहोचायला. कारण काय तर एव्हरीबडी लव्स यू, एव्हरीबडी वॉन्ट्स यू टू अचीव युअर गोल्स. इट इन्क्रीजेस युअर डिसिजन मेकिंग. जनरली जे ग्रेटफुल लोक असतात त्यांना आहे ना बॉदर करण्यासाठी मनात खूप कमी गोष्टी असतात, त्याच्यामुळे त्यांची माइंडची क्लॅरिटी जास्त चांगली असते आणि अशा लोकांना क्लिअर माइंडनी सगळ्या गोष्टींकडे बघायची सवय असते, विच हेल्प्स देम इन डिसिजन मेकिंग. आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे नॅचरली ह्या लोकांची प्रोडक्टिव्हिटी हाय असते.